नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मी संजय गायकवाड वसंत शेवगा शेती या शेतकरी बांधवांच्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बंधू भगिनींचे सहर्ष स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, हिवाळी दिवसामध्ये सर्व शेवगा शेतकऱ्यांना जी प्रमुख समस्या आज निर्माण झालेली आहे ती म्हणजे मावा. आता थंड हवामानामध्ये हवेतील आर्द्रता वाढली की माव्याचा प्रादुर्भाव हा शेवगा शेतीमध्ये दिसून येत असतो आणि सर्वसाधारण आहे. तर आता ह्याचं नियंत्रण, प्रभावी नियंत्रणसुद्धा वेळेवर करणं फार आवश्यक आहे. म्हणजे याचं जर नियंत्रण वेळेवर नाही केलं तर आपल्याला शेवगा झाडामध्ये एक प्रकाश संश्लेषणची क्रिया मंदावलेली दिसून येते, रोगप्रतिकारक शक्ती घटते आणि उत्पादनामध्ये पुढे जाऊन आपल्याला घट दिसून येत असते. म्हणून माव्याचं नियंत्रण हे वेळेवर करणं आणि योग्य औषधांचा वापर करून वेळेवर नियंत्रण करणं खूप आवश्यक राहतं. आणि त्यासाठी आपल्याला बाजारपेठेमध्ये माव्याचं नियंत्रण करण्यासाठी अनेक औषधं आहेत. पण त्यापैकी शेवगा पिकावरती प्रभावी औषध कोणतं? का तर इतर पिकावर त्या औषधांचा प्रभाव दिसून येतो, पण शेवगा पिकावरती तसा प्रभाव दिसून येत नाही. कारण शेवगा ही वनस्पती फार संवेदनशील आहे, फार रसायनांना ते चांगला प्रतिसाद देत नाही, त्यामुळे नुकसान आपल्याला दिसून येत असतं. म्हणून शेवगा शेतीमध्ये माव्याचं नियंत्रण करत असताना औषधाचं प्रमाण आणि त्याचा योग्य पद्धतीनं वापर आपण केल्यास माव्याचं नियंत्रण आपण मिळवू शकतो. तर हे करत असताना आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की माव्याचं नियंत्रण करत असताना आपण काय काळजी घ्यायला हवी. तर प्रथमतः आता हिवाळी दिवसामध्ये शेवगा वनस्पतीला आपण जे वरून पाणी देत असतो खत पोचवण्यासाठी, तितकं पाणीसुद्धा हिवाळी दिवसामध्ये शेवगा झाडांना मानवत नाही. म्हणजे हवेतील आर्द्रतेवरती ही शेवगा झाडं जी आहेत ती पाण्याची गरज जी आहे ते स्वतः भागवत असतात आणि वरून जे आपण पाणी व्यवस्थापन करत असतो ते शेवगा पिकाला मानवत नाही. अशा वेळी आपल्याला थंड हवामानामध्ये जर गारवा वाढला की आपल्याला झाडावरती माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असतो. अशा वेळी गोंधळून जायचं नाही. मावा दिसून येत असताना आपण पहिलं काम करायचं आहे की पाण्यामध्ये कपात करायची. पाण्याचा जो वापर आहे तो कमी करायचा आहे. आपण शेवगा शेतीमध्ये कमीत कमी पाणी द्यायचं आहे आणि हे केल्यानंतर माव्याचं नियंत्रण आपण अशा पद्धतीनं पहिल्यांदा करू शकतो. त्यानंतर आपण फवारणीच्या माध्यमातून काही काम करत असताना ॲक्ट्रा हे औषध आपण 0.15 ग्रॅमनं वापरायचं आहे. म्हणजे आपण इतर पिकावरती ॲक्ट्राचं प्रमाण हे 0.3 घेत असतो, पण इथं तसं नाही. शेवगा शेतीमध्ये 0.15 प्रति लिटरला आपण ही मात्रा घ्यायचं आहे आणि ह्याच्यासोबत नीमतेल घ्यायचं आहे. आता नीमतेल आपण ॲक्ट्रासोबत घेतल्यानंतर काय होणार आहे, तर नीमतेल एक पानावर एक संरक्षक आवरण तयार करतं, ज्याच्यामुळे आपल्याला पुढं जाऊन या शेवगा वनस्पतीवरती माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत नसतो. कोणत्याही कीटकनाशकासोबत फवारणी करत असताना नीमतेलाचा वापर हा आपण शेवगा शेतीमध्ये नियमित करायचा. तर असं केल्यामुळे आपल्याला माव्याची समस्याही दिसून येणार नाही. म्हणजे ॲक्ट्रा आणि नीमतेलाची एक फवारणी करायचं आहे आणि पुढं जाऊन अजून आपल्याला जर माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत राहिला तर आपण परत 7 दिवसानंतर परत रिपीट तीच फवारणी करायची आहे. असं केल्यानंतर आपल्याला हा माव्याचा प्रादुर्भाव कमी करता येतो. टाटा मानिक आणि नीमतेलाच्या फवारणीनंतरसुद्धा माव्याचा प्रादुर्भाव कमी दिसून येतो. टाटा मानिकचं प्रमाण जे आहे ते 0.3 ग्रॅम प्रति लिटर असं घ्यायचं आहे. ही फवारणी केल्यानंतर आपल्याला माव्याचा प्रादुर्भाव हा कमी होणार आहे आणि पाण्यामध्ये कपात केल्यानंतर माव्याचा प्रादुर्भाव कमी केला तर आपल्याला उत्पादनसुद्धा चांगलं दिसून येणार आहे. माव्याचा प्रादुर्भाव ही रस शोषक कीड आहे. पानामध्ये लहान कोळ्या देठावरती फुलामध्ये हे बसून राहते आणि तिथलं रस शोषण करत असते. त्याच्यामुळं आपल्याला उत्पादनामध्ये पुढे जाऊन मोठ्या प्रमाणात घट दिसून येते. झाडांची रोगप्रतिकारक शक्ती खालावते आणि उत्पादनामध्ये घट दिसून येत असते. त्यामुळे माव्याचं नियंत्रण हे वेळेवर अचूक करणं फार आवश्यक आहे. आता तसं पाहिलं तर शेवगा शेतीमध्ये माव्याचं नियंत्रण हे एका समस्येचं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं. पण अशा अनेक समस्या आज हिवाळी दिवसामध्ये शेवगा शेतकऱ्यांना जाणवत आहेत आणि त्याचं मार्गदर्शन करत असताना शेतकरी समोरून फोन करतात, पण मी फोनवर उत्तर देत नाही. कारण मी माझं सगळं सखोल मार्गदर्शन शेवगा शेतीचं मी शेवगा शेती एक वरदान या पुस्तकामध्ये नमूद केलेलं असताना हे पुस्तक तुम्ही समोर ठेवून काम करू शकता. असं असतानासुद्धा तुम्ही पुस्तक न मागवता, कुठलाही अभ्यास न करता तुम्ही थेट मला मार्गदर्शन मागणं चुकीचं आहे. कारण मी जेव्हा पण तुम्ही फोन करता तेव्हा मी समोर काय करत असतो, समोर शेतकरी दिवसभर भेटीला येतात, उद्योगाच्या हालचाली, माझे शेतकामं हे सगळं सांभाळत असताना मी तुम्हाला थेट फोनवर मार्गदर्शन करू शकत नाही. पुस्तक घेऊन जर तुम्ही काम करत असताना जर तुम्हाला समस्या निर्माण झाल्या तर मी तुम्हाला उत्तर द्यायला बांधील आहे, तयार आहे. कारण म्हणून तुम्ही पुस्तक घेऊन मार्गदर्शन करा, शेती करा, तर मी तुम्हाला शेवगा शेतीमध्ये सखोल मार्गदर्शन करणार आहे.
आणि पुस्तक न मागवता तुम्ही नुसतं फोनवर मोफत मार्गदर्शनाचा सल्ला ठेवणं हे चुकीचं आहे. तर त्यामुळे शेवगा शेती एक वरदान हे तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर ह्या शेवगा शेतीचे सगळे बारकावं समजावून सांगणार आहे आणि प्रत्येक समस्याची उत्तरं ह्या पुस्तकामध्ये दडलेली आहेत. पुस्तकाची किंमत 500 रुपये आणि कुरिअर सेवा मोफत असणार आहे. 4 ते 5 दिवसामध्ये तुम्हाला घरपोच पुस्तक उपलब्ध होणार आहे. असं पुस्तक जर तुम्हाला हवं असेल तर व्हॉट्सअपवरती एक मला पुस्तक हवं आहे असा एक छोटासा मेसेज करा. तुम्हाला पुस्तक मागवण्यासंदर्भात संपूर्ण माहिती पाठवली जाईल. माहिती पाठवल्यानंतर तुम्ही नुसती माहिती मागवून घेता आणि तुम्ही गप्प बसता असंही नाही चालणार. आम्ही 2 दिवसात दररोज शेकडो मेसेजेस करावे लागतात. त्यामुळे आम्हाला 2 दिवसानंतर सगळा डाटा पाठीमागचा रिकामा करावा लागतो. त्यामुळे तुम्हाला पुस्तक हवं असेल तरच मेसेज करा. पुस्तक हा काही व्यवसाय नाही. तुम्हाला पुस्तक विकून माझं फार काय मी मोठं हे करणं ही सेवा आहे. कारण 144 पानाचं कलर पुस्तक, 144 पानाचं कलर, चित्रात्मक मार्गदर्शन, प्रत्येक विषय अगदी सखोल मांडणी केलेला आहे. रकाने तयार करून त्यामध्ये मार्गदर्शन केलं आहे. याला शास्त्रीय आधार आहे. शेकडो सगळ्या विद्यापीठांनी, शेकडो कृषी अधिकाऱ्यांनी ह्याच्यावरती मतं व्यक्त केलेले आहेत. अशा शेकडो शेतकऱ्यांनी ह्याच्यावरचे अभिप्राय नोंदवलेले आहेत. असं ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. जे तुम्हाला हवं असेल, शेवगा शेतीमध्ये एक मार्गदर्शक गुरुसारखं प्रत्येक पावलावर तुम्हाला सहप्रवासासारखं मदत करणारे हे पुस्तक हवं असेल तर तुम्ही मागवू शकता. आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपणास माव्याचं नियंत्रण कसं करायचं हिवाळी दिवसामध्ये याचं मार्गदर्शन केलेलं हा व्हिडिओ आपल्या शेवगा शेतीमध्ये नक्कीच उपयुक्त ठरेल याचा मला विश्वास आहे. इथंच थांबतो. धन्यवाद. जय जवान जय किसान. शेवगा शेती एक वरदान.